नमस्कार, मी सुहासिनी देवमाने कोल्हापूरमधून बोलतेय। आज समाज कल्याण ऑफिस कोल्हापूर येथे ह्या सभागृहामध्ये आम्ही सर्व तृतीयपंथी समुदायाचे सदस्य उपस्थित आहोत। CYDA संस्था पुणे यांच्यामार्फत जे 2 दिवसीय कार्यशाळा रोजगारासंबंधीची प्रशिक्षणासंबंधित 2 दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीनं रोजगारामध्ये चढ उतार कसे असतात, नियोजन कसं केलं जावं, वेळेचं नियोजन असेल, पैशाचं नियोजन असेल, आर्थिक संकट आलं तर त्यामध्ये कशी मात करायची, मार्केटची उपलब्धता कशी असावी, या माहितीच्या आधारे आम्ही येत्या काही काळामध्ये रोजगार चालू करणार आहोत। आणि आम्हाला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत की CYDA संस्थेचे, की कोल्हापूरमध्ये प्रथमच या पुण्यातील संस्थेच्या माध्यमातून आम्हाला व्यवसाय प्रशिक्षण लाभलेलं आहे। आणि नक्कीच तृतीयपंथी समुदाय आपल्या पायावरती उभा राहण्यासाठी हे खूप छान एक मोठं पाऊल पडेल। हॅलो, नमस्कार, मी रोहिणी बोलते साताऱ्यातून। आपल्या CYDA संस्थेने 2 दिवसाचं व्यवसाय प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं। आम्ही सर्वांनी त्याचा खूप छान असा लाभ घेतलेला आहे। आणि या शिबिरामध्ये आम्हाला व्यवसाय कसा करावा, बचत कशी करावी आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींचं नॉलेज आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलं गेलं। आम्ही CYDA संस्थेचे मनापासून आभारी आहोत। नमस्कार, मी गायत्री जाधव सातारकर। आज सायडा ग्रुप संस्थेने आज एक सातारमध्ये एक चांगलासा उपक्रम राबवला गेला 2 दिवस 27 आणि 28 ला। त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे बिझनेस कसा करायचा आणि कसा नाही हे आम्हाला शिकवलं गेलं। हे आतापर्यंत कुठं घडलं नव्हतं, हे पहिल्यांदा सातारमध्ये घडलेलं आहे। त्यामुळं सायडा ग्रुपचे आणि संस्थेचे आम्ही मनापासून धन्यवाद म्हणतो की आम्हाला हे शिकवल्याबद्दल धन्यवाद।